Cancer Healer Center, a new beginning. शरद पवारांवर विश्वास ठेवला मात्र त्यांनी घात केला. विनायक राऊतांचा शरद पवारांवर विश्वासघाताचा आरोप. पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर विनायक राऊतांची टीका. शरद पवारांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. काल दिल्लीतल्या साहित्य संमेलनात शरद पवारांकडून शिंदेंना पुरस्कार. शरद पवारांनी शिंदेंचा नव्हे तर अमित शहांचा सत्कार केला. राजकारण आम्हालाही कळतं. शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा शरद पवारांना सूचक इशारा. साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा. संजय राऊतांचं वक्तव्य. तर साहित्यिकांना दलाल म्हणणं हा साहित्यिकांचा अपमान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. मंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के यांनी शरद पवारांची भेट घेतली. साहित्य संमेलनासंदर्भात पवारांची चर्चा केली. पवारांसोबत आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. उदय सामंतांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार. सूत्रांची माहिती. हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार, राहुल गांधींचे निकटवर्ती अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख. सुरेश धस उद्या अजित पवारांची भेट घेणार. बीड जिल्ह्यातील 5 वर्षातील नियोजन विभागाच्या प्रशासकीय मान्यतांची चौकशी करण्याची मागणी करणार. सुरेश धस यांनी 1000 कोटींचा भ्रष्टाचार केला. कायदेतज्ञ असीम सरोदेंचा गंभीर आरोप. ईडीकडे कागदपत्र दिल्याचा सरोदेंचा दावा. राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करणार. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. राजन साळवींकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा. राजन साळवींच्या माध्यमातून उदय सामंतांना शह देण्याचा प्रयत्न. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा दावा. तर राजन साळवी माझे मित्र, उदय सामंतांची प्रतिक्रिया. कोकणात भाजपचा ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का. कुडाळमधील 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. ठाकरे गटाच्या 7 तर काँग्रेसच्या 2 नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना निधी मिळणार. मविया आणि ठाकरे गटाच्या सरपंचांना निधी मिळणार नाही. उरलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागणार. पालकमंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ. 31 जून 2025 पर्यंत शिंदे समितीला मुदतवाढ. समिती हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याबाबत अभ्यास करणार. निवडणुकीत राजेसाहेब देशमुखांच्या बॉडीगार्डला धमकावल्याप्रकरणी कैलास फडवर गुन्हा. तब्बल 3 महिन्यांनी बीड पोलिसांना जाग. विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी परळीत झाला होता राडा. माघी पौर्णिमेनिमित्त मलंगडावर यात्रा. दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी. पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 7 वर्षांनंतर नाशिक महानगर प्राधिकरणाची बैठक संपन्न. बैठकीत 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरण. घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांची बदली. मुख्य आरोपी अविनाश धोडी पोलीस चौकीतून फरार झाल्यामुळे कारवाई. Cancer Healer Center, a new beginning.